बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आपण बघूया। गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण। एक स्पेशल ड्राईव्ह घेऊ। आणि या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील स्वतः बोलतायत, थेट जाऊया। त्यामुळे तो विषय ते घेतील। आम्हाला काय मुंबईला जायची हवंच नाही आणि त्यांना जे ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे मराठ्यांकडे पुरावे जे गॅजेट आहेत त्याविषयी आपण पूर्ण आता त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळं 20ला जाऊ द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात आहे, आमच्या नाही। आम्ही मात्र आरक्षण ओबीसीतून घेणार आणि आम्ही मुंबईला जर नाही दिलं तर जाणार असणार आहे। 20 तारखेला तुम्हाला जर सरकारला मुंबईला येऊ द्यायचं नसेल तर कुठली अशी नेमकी तुमची अट आहे ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे। ते 4 शब्द ते 4चे 4 त्यांनी मध्ये घ्यावेत आणि मराठा समाजाला ते त्याला सांगितलं मी मोगाच वाचून ते 4चे 4 बी शब्द त्यांनी लिहून घेत होते तिथं ते मला पेन दिसत होते त्यांच्या हातात ते लिहित होते। त्यांना 4 शब्द सांगितले पूर्वी त्यांच्याकडे आहेत ते शब्द त्या शब्दावरती नोंदी ज्याच्या मिळाल्या त्यानुसार द्यायचं आणि 33-34च्याही खूप नोंदी आहेत त्याविषयी आपण सांगितलं। परंतु हे इतकं करण्यापेक्षा महाजन साहेब तिथं होते कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आधारासाठी नोंदी लागतात तर 54 लाख नोंदी आहेत हे त्यांनी मान्य केलं। 54 लाख नोंदी आहेत हे अधिकृत त्यांनी आता मान्य केले। सगळे सोयरे हा शब्द तुम्ही त्याच्या म्हणजे अट असणारच आहे काय? हो ते काय सोडण्याची गरज नाही त्यांचेच शब्द आहेत ते 4 पण त्यांचेच शब्द आहेत ते जर घेतले तर आम्हाला हौस नाही आहे ना जायला महाराष्ट्रात। आणि मराठा आणि कुणबी एक होण्यासाठी एक हे सिद्ध करण्यासाठी ओबीसी क्रमांक 83 वर मराठा आणि कुणबी एकच आहे तत्सम म्हणून उल्लेख आहे। नुसता एक शासन निर्णय करावा लागतो साधा त्याच्यावर ते मिळतंय। त्याला दुसराही पर्याय हैदराबाद संस्थांचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, मुंबई गव्हर्नमेंटचं आहे। इतकं असताना तुम्हाला नुसता शासन निर्णयच करायची गरज आहे। मराठवाड्यात तर अशी परिस्थिती आहे की एकही मराठा नाहीये सगळेची सगळे कुणबी आहेत असा उल्लेख आहे। तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही इतकं सोपं असताना उगाच किचकाटात घुसून आम्ही मुंबईला येऊ नका आणि दिल्लीला येऊ नका काय अर्थ आहे त्याच्यात? महाजन यांनी असं म्हटलं की एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका आणि मग 2-3 जण यावं का? पण ते महाजन साहेब म्हणले ना नंतर मी म्हणलं सोयर ते म्हणले आम्हाला म्हणले बाबा तुम्ही सहकार्य करा आम्हाला सहकार्य करा मुंबईला येण्याबाबत। म्हणलं आम्ही सहकार्य करतो तुम्ही तेवढं सहकार्य करा ते सोयरे 2 शब्द घालायचा मध्ये। तुमच्या मते तुमच्या पुण्यामध्ये महानगरपालिका देखील आता कुणबी नोंदींचा शोध घेणार आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। मी त्यांना आजही सांगितलं महिन्यापूर्वी सांगितलं होतं दिविलस संस्थानाकडे महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या संस्थानाकडे जे पुरावे आहेत ते पुरावे घ्या ते हजारो वर्षापूर्वीचे। तिसरं त्यांना सांगितलं होतं शाळेच्या दाखल्यावरती जे ते घ्या काहींच्या दाखल्या या 7/12वरती त्याच्यावरती शेती उल्लेख आहे खासरा पत्रावरती काहींच्या नुसतं कू लिहिलेलं आहे तो शेती असला तरी तो कुणबी तेही घ्या तेही सांगितलेलं आहे। ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीचे नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितल्या आणि 33-34च्या नमुन्यानुसार त्याही हजारो नया त्याही घ्या हे त्यांना सांगितलं। परंतु त्याच्यावर आत्ता ते म्हणलेत की तातडीनं करतात पण आपल्या अट 24च्या आत घ्या। पाटील तुमच्या मते आजच्या बैठकीचं फलित काय? 20 तारखेच्या आत महाराष्ट्रातला मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला तर आजच्या बैठकीचं खरं फलित 20 जानेवारीला सांगता येईल आज नाही सांगता येणार। पण तुम्ही बैठकीत सहभागी होऊन तुम्ही खुश आहात आनंदी आहात की काय उगीच बाबा उगाच सहभागी झालो असं वाटतंय? नाही मी खुश नाही ना आनंदी नाही दोन्ही नाही। बैठक समाधान मराठा समाजाच्या पदरात काय पडलं आजच्या बैठकीतून? हा बैठक समाधानकारक झाली कवाच पडलं नाही आज का पडणार आहे? मराठ्यांच्या पदरात कवाच काही पडलं नाही उलट 100-200 रुपये तिकिटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं म्हणजे आपण फायद्याच राहिलो भाऊ। इतर जा याला पुढं पडू नाही पडू परंतु आमच्या काही गोष्टी होत्या त्या सरकारला त्यांच्या कानावर टाकायचं त्या टाकल्यामुळे ते एक फायदा झाला तेवढा। बघूयात आता 20 जानेवारीवर त्याच्यावर काय करते। नव्या विषयावर काही चर्चा झाली का? तेच जुनेच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले? नाही नवे सांगितले ना काही नवे सांगितले 33-34चा मुद्दा आहे समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि 20 तारखेच्या आत आणखी नोंदी शोधाव्यात। त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे 25 खोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला
त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या 2 राज्यातले पुरावे शोधण्यासाठी 5-5 लोकांची कमिटी केली. हैदराबाद तिकडचे 5 आणि इकडचे 5, याचा काय फायदा होईल? वाचायला घेतले असते तिकडे ते वाचणारे असते बहुतेक उर्दू. इकडे कुठं वाचणार आहेत कोण? इकडचे नुसते मोकळे जाते माघारी येते तो पिशा मोकळ्याच घेऊन. मग तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण 20 जानेवारीच्या आत. पण पाटील, आता बच्चू भाऊंनी तिथं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आंदोलन करता म्हणून ते बैठकीला होते. 19/5 लस असेल, हैदराबादमध्ये 4 ते 5 खोल्या मिळून त्या ठिकाणी दप्तर आहेत, संस्थांचे दप्तर, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लगेच आदेश सुद्धा दिलेले की याच्यावर तपासण्या सुरू करा. ही एक चांगली सकारात्मक बाजू बैठकीची. मी म्हणलंच ना, पण याचा शब्द आज तर सकारात्मक आहे पण खरा शब्द याचा सांगता येईल 20 जानेवारीच्या आत. काय करतायत म्हणजे आतापर्यंत सीएम साहेबाच्याच शब्दावरती आम्ही 7 महिने दिलेत दादा. ही तळतळ आहे आमची. 7 महिने दिलेत आम्ही, 1 दिवस नाही. नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली 3 महिने, त्याच्यानंतर 40 दिवस, त्याच्यानंतर पुन्हा 2 महिने. आम्ही जवळपास आतापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिलाय. ही सकारात्मक बैठक कधी होईल? समिती उद्यापासून स्पीडनं कामाला लागल. 33-34 नोंदी शोधन, ते कक्ष बंद केले ते सुरू करतील. लोकांच्या कित्येक तरी देत नाहीयेत नोंदीनुसार दाखले, ते ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या लाभ द्यायला लागलेत का ते त्याच्या नातेवाईकाला लटकायला लागले. त्याला दिलंय पण त्याच्या नातलगाला द्यायचं ठरलं त्याला लटकायला लागले, त्याला देत नाहीत. कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पत्रावर आम्ही 70 जणांना दिलाय लाभ, 70 जणांना. बाकीचे लटकायला लागले, एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी, बाकीच्या लटकायला लागले. म्हणून समितीचं आम्ही खरं 20 तारखेच्या आत सांगू शकतो किती फायदा झाला त्यांनी सांगावं. आणि 54 लाख नोंदी ह्या जुन्या आहेत का नव्या आहेत ते आपण विचारलं त्यांना, त्याच्यावर काय कोणी बोललं नाही. तुम्ही आता बोलताना असं म्हटलंय की तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ सरकारने घेतलेला आहे की आईच्या जातीबद्दल. त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं? आईचे सगळे सोयरे का सोयरे धायरे, याबद्दल अजूनही कन्फ्युजन, कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इथं कुणी बोललेलं नाही. त्यांना तरी कोणते सोयरे धारे कळत आहेत का? त्यांना सोयरे धारे सांगायला गेलं ते म्हणतो सोयरा धारा म्हणजे पुतण्या आहे. म्हणलं पुतण्या असतो का सोयरा धारा? काय सांगते उगा कुंकडे बी. लग्न होतं जिथं लग्न होतं आपलं सोयर पण होणारे ते सोयरे धारे सगळे सोयरे त्याला म्हणतात. तुम्हाला मुलगी कुठं द्यायची किंवा करायची तिथं ते सोयरीक म्हणायचं. आईच्या जातीचा विषय वेगळा. 54 लाखाचा मुद्दा काढलात, नवे आहेत की जुने आहेत? सरकारने तसं उत्तर दिलेलं नाही. तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, नव्याच असतील ते, 100% नव्याच आहेत सगळ्या. कारण हे असल्या नसल्या तरी देत नव्हते पत्र, पहिल्यांदा प्रमाणपत्र देतच नव्हते. नुसत्या होत्या बघायला होत्या, पत्र देत नव्हते. आता 54 लाख लोकांना पत्र दिलेले, त्याच्यामुळे त्या नव्याच आहेत. पण मला काय शंका होती मी विचारलं, पालकत्वालाच विचारायला लागतं ते विचारलं. फक्त आता आम्हाला याचा बेनिफिट आजच्या बैठकीचा, जे सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब म्हणले युद्ध पातळीवर काम करण्यात आम्ही उद्यापासून, हे आम्हाला मात्र याचा फायदा 20च्या आत व्हावा आणि आमचे 4 शब्द मध्ये घ्यावेत. आम्हाला कुठं अवश्य मुंबईला जायची. स्पेशल ड्राईव्ह करणार आहेत मुख्यमंत्री, काय सापडण्यासाठी विशेष मोहीम राबवणार आहेत उद्यापासून. कोणाचा ड्रायव्हर? ड्राईव्ह म्हणजे विशेष मोहीम, नोंदणी सापडून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जातील, तसे आदेश सगळ्यांना दिले. आणि जे कक्ष बंद झालेत ते पुन्हा उद्या सुरू करायचे आदेश त्यांनी दिले. हो, कक्ष पण आणि समितीला पण त्याचा फायदा ह्या शब्दात जास्त आहे. नुसत्याच नोंदी सापडायच्या आणि तुम्ही राहिलेल्या मराठ्यांसाठी जर कायदाच पारित नाही केला तर पुन्हा तिथंच सुरू होणार आहे तीच वाट. त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याचा शब्द मध्ये घ्या, बराचसा विषय कमी होतो. ते 2 शब्द राहिले तेवढे मध्ये घ्या. आम्हाला मुंबईला जायची हवस नाही, त्याच्यावरती आम्ही ठाम आहेत आणि सरकारही त्याच्यावरती चर्चा करू म्हणले. एक असं आहे की तुम्ही मुंबईला येऊ नये असंच आम्ही काम करतोय, या मुद्द्यावर तुमचा विश्वास राहिलाय का? तो 19 पोत आंदोलक म्हणून आशावादी असलं पाहिजे. 19 जानेवारी पोत ठेवू 20ला निघाली. 20 तारखेवर तुम्ही ठाम आहात. या 2 दिवसात काय काय तयारी केली आहे? पुढच्या 2-4 दिवसात काय काय तयारी करणार आहात? ट्रॅक्टर सापडितो, ट्राल्या सापडितो, ड्रम सापडिलेत, भगुने चांगले जुन्यात घ्यायचे का नवे घ्यायचे हे ठरले. कांद्याला गोण्या घेतल्यात, बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्यात, प्लॅस्टिकच्या पेट्या आणल्यात. कपडे सगळे धुवून चकाट करून ठेवले सगळ्यांनी. गाड्या लावल्यात, टेम्पो लावलेत, आपण आपल्या गावातून जिपा लावल्यात, पिकअप लावलेत, ट्रका लावल्यात. आज ट्रका दाखवल्या की नाही तुम्हाला? ट्रका लावल्यात, बऱ्याचशा गोष्टी